हातकणंगले लोकसभा मतदारसंघातल्या निवडणुकीतील मतमोजणी प्रक्रिया उद्या सकाळी राजाराम तलावाजवळच्या शासकीय गोदामात होणार आहे। या ठिकाणी 337 कर्मचारी मतमोजणी प्रक्रियेत सहभागी होणार आहेत। यामध्ये सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांना आज निवडणूक निर्णय अधिकारी संजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आलं। या परिसरात 600 पोलीस कर्मचाऱ्यांचा पोलीस फौज फाटा तैनात करण्यात आला असून या परिसरात येणारे सर्व प्रमुख मार्ग बॅरिकेड्स लावून बंद करण्यात आले आहेत। हातकणंगले लोकसभा मतदारसंघात एकूण 23 उमेदवार आपलं भवितव्य आजमावत आहेत। विद्यमान खासदार धैर्यशील माने हे या निवडणुकीत शिवसेनेकडून निवडणूक रिंगणात आहेत। त्यांच्या विरोधात ठाकरे गटाकडून माजी आमदार सत्यजित पाटील आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी या निवडणूक रिंगणात आहेत।